श्री स्वामी समर्थ. प्रियाज लॅब या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीचा आज आहे हा पहिला दिवस. नवरात्रीच्या या पहिल्या दिवसापासून आपल्या देवघरामध्ये आपल्याला आपल्या देवीला ही एक अत्यंत प्रिय आणि अत्यंत देवीला आवडणारी असणारी ही एक वस्तू आहे, ती अर्पण आहे, ती करायची आहे. आपल्या देवघरामध्ये आपल्या देवीचा फोटो असेल, टाक असेल किंवा मूर्ती असेल, आपण ही जी वस्तू आहे ती देवीला आपल्याला अर्पण आहे ती करायची आहे. तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असो किंवा नसो, त्याचबरोबर अखंड दिवा जरी प्रज्वलित केलेला नसला तरीही आपल्याला आपल्या देवघरामध्ये आहे ती देवीला ही वस्तू आहे ती अर्पण आहे ती करायची आहे. प्रत्येक घरामध्ये आपल्या कुलस्वामिनीचा फोटो तरी असतोच, त्यामुळे आपला फोटो जरी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला देवीला ही एक वस्तू आहे ती अर्पण आहे ती करायची आहे. कारण ही वस्तू आहे ती देवीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपण ही वस्तू आहे ती देवीला आपल्याला संपूर्ण 9 दिवस आहे ती अर्पण आहे ती करायची आहे. जरी आपल्याला 9 दिवस अर्पण करणं नाही शक्य झालं तरी आपण पहिल्या दिवशी आहे त्या दिवशी तरी आपण आपल्या देवीला ही वस्तू आहे ती अर्पण आहे ती करायची आहे. कारण या 9 दिवसामध्ये देवी तत्व हे 1000 पटीने जागृत झालेलं असतं. देवी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास आहे ती करत असते. त्यामुळे आपण आपल्या देवीला तिचा जो आवडता जो नैवेद्य आहे त्या नैवेद्यासोबतच आपल्याला ही एक वस्तू आहे तीही आपल्याला देवीला अर्पण आहे ती करायची आहे. तसेच या 9 दिवसामध्ये आपल्याला जेवढ्या काही देवीच्या सेवा करणे शक्य होईल तेवढ्या आपण सेवा करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे. यावेळेस देवी ही हत्तीवरती बसून आलेली आहे, म्हणजेच की देवीचं वाहन आहे ते यावेळेस गजलक्ष्मी आहे. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये जर गजलक्ष्मी असतील तर त्याचीही पूजा आहे ती आपल्याला करायची आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचं रूप शैलपुत्री या रूपाचं पूजन आहे ती केलं जातं. या दिवशी पांढरा रंग हा आहे तो घातला जातो. पांढरा रंग हा शांतता आणि निर्मळतेचं प्रतीक, शुभतेचं प्रतीक असतो. पृथ्वीराज हिमालयाची पुत्री म्हणून देवी शैलपुत्रीस आहे ती ओळखलं जातं. या दिवशी देवीला नैवेद्य आहे तो कोणता दाखवायचा आहे तर या दिवशी देवीला शुद्ध गाईचं तूप आहे त्याचा नैवेद्य आहे तो दाखवला जातो. किंवा शुद्ध गाईचं तूप आहे ते गाईपासून म्हणजे गाईच्या दुधापासून जो आपण पदार्थ बनवतो, थोडक्यात की म्हणजे तुम्ही खीर बनवू शकता किंवा दुसरा कोणताही जो दुधापासून बनवला जाणारा पदार्थ, मिठाई अशा वगैरे जे पदार्थ असतात त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकून तो पदार्थ बनवला असेल तर तो गोडाचा नैवेद्य असलेला देवीला आहे तो या दिवशी अर्पण आहे तो करायचा आहे. याने काय होतं की चांगले आरोग्य आहे ते आपल्या घरातील सर्वांना आहे ते लाभते, सर्वांचे शरीर आहे ते निरोगी राहते. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला विड्याच्या पानांची माळ आहे ती देवीला अर्पण आहे ती करायची असते. देवीला पिवळी फुलं आहेत ही या दिवशी अर्पण केली जातात. त्यामध्ये शेवंती, सोनचाफा अशा प्रकारची फुलं आहेत ती येतात. जी पिवळ्या रंगाची फुलं असतात ती या दिवशी देवीला किंवा घटाला किंवा तुमचं देवीचा फोटो असेल, मूर्ती असेल त्याला आपल्याला अर्पण आहे ती करायची आहे. तसेच आपल्याला शैलपुत्री देवीचा जो मंत्र आहे तो आपल्याला 3 वेळा आहे तो म्हणायचा आहे. आता या संदर्भाची जी माहिती आहे ती आपल्या चॅनेलवरती आहे. 9 दिवसामध्ये आपल्याला देवीचे रंग कोणते आहेत, त्याचबरोबर देवीची रूपं, माळ, नैवेद्य ही संपूर्ण माहिती आहे ती सविस्तरपणे दिलेली आहे. त्यामुळे तो व्हिडिओ आहे तो नक्कीच तुम्ही बघू शकता. मी त्याची लिंक आहे ती नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, त्यावरती तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ आहे तो पाहू शकता. संपूर्ण 9 दिवसाची सविस्तर माहिती आहे ती दिलेली आहे. तर आता आपण पाहूया की देवीला सर्वात आवडता जो पदार्थ आहे, सर्वात जी आवडती वस्तू आहे ती आपल्याला कोणती आहे ती अर्पण करायची आहे. या संपूर्ण 9 दिवसामध्ये जरी 9 दिवस नाही झालं तर आपण पहिल्या दिवशी तरी ही वस्तू आहे ती नक्कीच अर्पण आहे ती करायची आहे. अगदी तुम्ही संध्याकाळपर्यंत ही वस्तू कधी अर्पण जरी केली तरी चालू शकते. तर ती वस्तू कोणती आहे ती म्हणजे तांबूल. हे तांबूल आहे ते कसे तयार करायचे असते तर विड्याची आपल्याला पानं आहेत ती घ्यायची आहेत. त्याचबरोबर चुना, सुपारी, कात, वेलची, लवंग, बडीशेप, त्याचबरोबर खडीसाखर थोडीशी आहे ती घ्यायची आहे. अशा प्रकारच्या ज्या सर्व ज्या औषधी ज्या वस्तू असतात त्या आहेत आपल्याला त्या घ्यायच्या आहेत आणि यापासून ही वस्तू आहे ती बनवली जाते. अगदी हा तांबूल आहे तो आपण घरच्या घरी पण तयार करू शकतो. जरी आपल्याला घरी जरी तयार करणं नाही शक्य तर आपण जे विड्याचे पान आहेत ते विकतात, म्हणजे जो विडा तयार करून विकणारे असतात त्यांच्याकडे जाऊन जर तुम्ही जर अशा प्रकारचं जर तांबूल जर मागितलं देवीला अर्पण करण्यासाठी, जो आपण वापरतो किंवा देवांना अर्पण करण्यासाठी, तर तेही आपल्याला बनवून आहेत ते देतात आणि तुम्ही त्यांच्याकडून आहे ते घेऊन येऊ शकता.
हे देवीला आहे ते अत्यंत प्रिय आहे. देवीच्या नैवेद्याचा हा एक भाग आहे तो मानला जातो. हे जर आपण अर्पण जर केलं तर देवी माता आहे ती आपल्यावरती प्रसन्न आहे ती होते. म्हणून आपण प्रत्येकाने या 9 दिवसामध्ये एकदा तरी देवीला तांबूल आहे हे आपल्याला अर्पण आहे ते करायचं आहे. स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये तुम्ही जर जात असाल तर तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी स्वामी महाराजांनाही तांबूल आहे ते अर्पण केलं जातं. म्हणजे आता काही जण काय करतात की स्वामींच्या केंद्रात किंवा मंदिरामध्ये घरून आहे ते नैवेद्य आहे ते अर्पण करतात. त्यावेळेस त्यांना त्या नैवेद्यावरती हे तांबूल आहे ते द्यावं लागतं. जर तुम्ही केंद्रात किंवा मंदिरात जात असेल तर नक्कीच तुम्ही हे आवर्जून आहे ते पहा की त्या ठिकाणी देवांना आहे तो तांबूल आहे ते अर्पण केलं जातं. तसेच देवीच्या प्रत्येक मंदिरामध्येही आपण पाहिलं असेल की देवीला नैवेद्यावरती तांबूल हे अर्पण आहे ते केलं जातं. तांबूल हा जो पदार्थ आहे तो सर्व देवी देवतांना अत्यंत प्रिय आहे. त्यांच्या नैवेद्याचा हा एक भाग आहे तो मानला जातो. म्हणून आपण आवर्जून हा जो तांबूल म्हणजे हा जो विडा आहे तो देवीला आहे तो अर्पण करायचा आहे. जरी आपल्याला रोज नाही शक्य झाले, आपण जो पहिल्या दिवशी विडा जो ठेवलेला आहे तो आपल्याला संपूर्ण 9 दिवस आहे तो उचलायचा नाही. तो तसाच आहे तो ठेवायचा आहे. काय होतं की तो आहे तो फक्त वाळून जाईल. जरी वाळून गेला तरी जाऊ द्या. तो आपण 9 दिवसानंतर ज्यावेळेस आपण घट उचलणार आहोत, हलवणार आहोत, त्यावेळेस तो आहे तो आपण प्रसादरूपी म्हणून सर्व आपल्या घरातील सर्वांनी आहे तो प्रसादरूपी म्हणून आहे तो आपल्याला खायचा आहे. या नवरात्रीमध्ये देवीच्या सेवा आहेत त्या आपण काय करू शकतो याचा व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनेलवरती आहे. तरी पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचा आहे तो प्रयत्न करतो. आपल्याला वर्षभर काय होतं की देवीच्या सेवा आहेत ह्या करणं शक्य होत नाही, कारण आपलं धावपळीचं युग आहे. काय होतं की काही स्त्रिया आहेत ह्या काही कामानिमित्त आहेत ते बाहेर जातात किंवा पुरुष आहेत ते तर कामानिमित्त बाहेर जातात. त्याच्यामुळे ह्या सेवा आहेत त्या करणं रोजची रोज आपल्याला करणं शक्य होत नाही. पण या नवरात्रीमध्ये शक्यतो करून तुम्ही तुमच्या हातून तुम्हाला जेवढं काही शक्य होईल, अगदी थोडं का होईना पण ते करा. पण खरंच करा, कारण या नवरात्रीमध्ये देवी तत्व हे खूप जागृत असतं आणि आपण सेवा केलेल्या आहेत ह्या लवकरात लवकर देवीपर्यंत आहेत त्या पोचल्या जातात. त्यामुळे आपल्या हातून कमीत कमी या 9 दिवसामध्ये थोडी का होईना सेवा ही झालीच पाहिजे. तर आपल्याला या 9 दिवसामध्ये सेवा आहेत ह्या काय करा. जरी आपल्याला वाचन करणं नाही शक्य झालं तर आपण श्रवण करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे. मोबाईलवरती तरी हे सर्व आहे ते लावून द्यायचं आहे आणि आपण आपलं काम करत करत तरी हे ऐकण्याचं काम आहे ते आपण करायचं आहे. यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे तो आपण या नवरात्रीमध्ये एक तरी आहे तो करावा. आणि जर तुम्हाला शक्य जर असेल तर तुम्ही 14 पाठ केले तर तुम्हाला नवचंडी केलेल्याचं पुण्यफळ आहे ते नक्कीच मिळेल. त्यामुळे तुम्ही 14 पाठ करणं शक्य असेल तर ते करू शकता. आता हे दुर्गा सप्तशतीचे पाठ नाहीच करणं शक्य झालं तर सिद्ध कुंजिका स्तोत्र याचं रोज एकदा तरी आहे ते श्रवण तरी करा, नाहीतर पठण तरी करण्याचा प्रयत्न करा. दुर्गा सप्तशती पाठ केलेल्याचं पुण्यफळ आहे ते मिळतं. तसेच कुंकुमार्चन आहे ते आपल्याला रोज नाही या 9 दिवसामध्ये करणं शक्य झालं तर या नवरात्रीमध्ये जो मंगळवार किंवा शुक्रवार आलेला आहे या दिवशी तरी आपण कुंकुमार्चन आहे ते नक्कीच आहे ते करायचं आहे. कुंकुमार्चन कसे करावं याचा व्हिडिओ आहे तो 1 ते 2 दिवसामध्ये आपल्या चॅनेलवरती नक्कीच येईल. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक आहे याचं वाचन आहे ते आपल्याला रोज आहे ते जरी आपल्याला 16 वेळा जरी करणं शक्य झालं तर आपण करा, नाही तर एकदा तरी करण्याचा प्रयत्न आहे तो करा. त्याचबरोबर देवीचा जो अत्यंत प्रभावशाली आणि अत्यंत असा शक्तिशाली जो मंत्र आहे तो म्हणजे 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे या मंत्राची 1 माळ तरी जप आहे ते करा. 1 माळ म्हणजे 108 वेळा आपल्याला मंत्र जप आहे तो करायचा आहे. त्याचबरोबर कनकधारा स्तोत्र आहे याचंही श्रवण किंवा पठण करण्याचा प्रयत्न आहे ते करा. यापैकी जेवढ्या सेवा तुम्हाला करणं शक्य होईल तेवढ्या सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जेवढ्यात जास्त तुम्ही सेवा कराल तेवढं तुम्हाला पुण्यफळ आहे ते या नवरात्रीमध्ये आहे ते मिळेल आणि तुमच्या कुलस्वामिनीचा कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आहे तो तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती आहे तो वर्षभर राहील. त्यासाठी या 9 दिवसामध्ये थोडी तरी सेवा आहे ती करण्याचा प्रयत्न आहे तो करावा. श्री स्वामी समर्थ.